हाय मित्रांनो, मी निलिमा. माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. तर याच्यामध्ये मी माझं संडे रुटीन शेअर करणार आहे. चला तर मग सुरू करूया. सकाळी माझं पहिलं एकच काम असते, ते असतं ब्रश करणं आणि ते पण टाईमपास करता करता आणि सूर्यकिरण घेता घेता, कारण थंडी आहे तर मग ते तर घ्यावंच लागेल, ते तर इम्पॉर्टंट आहेच. मस्तचा चहा प्यायला घेतला. चहा पिताना खूप जास्त वेगवेगळे असे विचार येत असतात की भविष्यात माझं काय, चहा संपतच ते विचार कुठे जातात माहिती नाही. काय होतं, या संडेला नाश्ता आमच्या इथं बाहेरूनच आणला होता. फारसा आम्ही नाश्ता घरीच बनवतो, पण या संडेला बाहेरून आणला होता. मस्त असा नाश्ता रेडी केला, नाश्ता करायला बसले. त्यानंतर मग नाश्ता करताना एकच विचार होता की कामं कधी करायचे, कारण संडे असल्यामुळे मी वेळानंच उठले होते 8 वाजता. मग सर्व काही नाश्ता चायपाणी सर्व करता करता मग मला 9 वाजले होते. त्यामुळे मग ते कामं करता करता वेळच झाला होता. असे काहीसे मी कामं आटपून घेतले. थोडंफार ब क असं काही तुम्हाला आवाज येत असेल तर सॉरी, कारण हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, तर तेवढं बोलायची काही सवय आहे नाही, म्हणून थोडं इग्नोर करा. त्यानंतर मग टेरेसवर गेले. मम्मीला असं झाडं लावायचा खूप शौक आहे, म्हणून मला म्हणत होते की सांबार म्हणजेच कोथिंबीर. आमच्या विदर्भामध्ये कोथिंबीरला सांबार म्हणलं जातं. तुमच्या इथे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. मग घरची अशी काहीशी क्लिनिंग करून घेतली. क्लिनिंग करताना एकच विचार येते की मी रोजच साफ करते घर, तरी पण असं धूळ वगैरेचा एवढा कचरा कुठून येतो माहिती नाही. त्यानंतर मग गॅसोटा पुसून घेतला. गॅसोटा रोजच पुसते, तरी पण तो चिकटच राहते. रोजच पुसते. विकेंडमध्ये मी कधीच असं सोडूनही नाही केलं. साफ झाल्यानंतर बघा किती छान दिसते. त्यानंतर फ्रेश झाली, जेवण करायला घेतलं. जेवण फारसं काही होतं नाही. मम्मीने अर्धं काहीतरी जेवण बनवलंच होतं, म्हणजे पोळ्या आणि भात करूनच गेली ती मम्मी. त्यानंतर मग मी असं वरण बनवायला घेतलं. वरण मला साधंसुधंच आवडते. तेल टाकलं, तेलमध्ये जिरं मोहरी हे सर्व टाकून घेतलं. त्यानंतर मग त्याला शिजू दिलं. असं एकसर त्याला फिरवून घेतलं. ते एकसर जोपर्यंत टमॅटो शिजत नाही तोपर्यंत त्याला थोडं रेस्टवर ठेवलं. त्यानंतर मग असं एकसर फिरवून त्याला एकत्र करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये तो वरण टाकून घ्यायचं. वरण साधंवालंच होतं, तेवढं काय आम्ही तडका दिलेलं वरण खात नाही, पण एखाद्या वेळ ठीक आहे संडेला वगैरे. तर वरण उकडतपर्यंत ठेवायचं, मस्त असं शिजू द्यायचं. त्यानंतर मला फारशी काही भूक नव्हती नाश्ता केल्यामुळे, म्हणून मी दुपारी 3 वाजता जेवण केले. जेवण करताना तारक मेहता पाहिजेनच, मला आठवण येते तारक मेहताची. पण आज संडे असल्यामुळे पप्पा घरी होते, तर मग पप्पाचंच ते न्यूज आणि क्रिकेट चालू होतं. त्यानंतर मग इव्हनिंगमध्ये मस्त असा चहा पिला. इव्हनिंगमध्ये कोण चहा पिते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या संडे असल्यामुळे आमच्या इथे बाजार असतो, म्हणून पप्पाने इथं पाणीपुरी आणली होती. मस्त अशी पाणीपुरी खाली आणि दिवसाचा एंड केला. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.